Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगना पडेगा, एक राष्ट्र के लिए। नारायण सुर्वे हे माणुसकीचा कैवार घेणारे कवी होते, असे गौरव उद्गार 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी आदर्शगाव हिवरे बाजार जिल्हा अहिल्यानगर येथे काढले। पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी आयोजित काव्यजागर संमेलन डॉक्टर श्रीपाल सबनीस बोलत होते। महाराष्ट्र शासनाच्या आदर्शगाव संकल्प आणि प्रकल्पाचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार अध्यक्षस्थानी आणि स्वागताध्यक्षपदी श्रमश्री बाजीराव सातपुते हे होते। याशिवाय लघुउद्योजक इंद्रजित पाटोळे, कामगारभूषण राजेंद्र वाघ, हिवरे बाजारच्या सरपंच विमल ठाणगे यांची व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थिती होती। या प्रसंगी हिवरे बाजार येथील यशवंत माध्यमिक विद्यालयाला पद्मश्री नारायण सुर्वे संस्कारक्षम शिक्षण संस्था पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आलं। संस्कारक्षम गृहिणी प्रभावती विठ्ठल वाघ, मास्तराची सावली कृष्णाबाई सुर्वे सन्मान, ज्येष्ठ विधितज्ञ ॲडव्होकेट सतीश गोरडे पद्मश्री नारायण सुर्वे भला माणूस पुरस्कार, कविवर्य म.भा. चव्हाण पद्मश्री नारायण सुर्वे काव्य साधना पुरस्कार, कवयित्री मानसी चिटणीस पद्मश्री नारायण सुर्वे प्रतिभा पुरस्कार यांना प्रदान करून सन्मानित करण्यात आलं। यावेळी प्रतिमा काळे, प्रभाकर वाघोले, राजेंद्र वाघ, ललिता सबनीस पुरस्कार्थ्यांनी कवींनी नारायण सुर्वे यांच्या कविताचे अभिवाचन करीत काव्यजागर केलं। डॉक्टर श्रीपाल सबनीस बोलताना पुढे म्हणाले की श्री कामगार, कष्टकरी, दलित, वंचित यांच्यातील माणसाचा सूर्य यांनी नेहमी सन्मानित करीत गांधीवाद आणि मार्क्सवाद यांची बेरीज केली। हिवरे बाजार म्हणजे धर्मनिरपेक्ष भारताचे प्रतीक आहे। सतीश गोरडे यांनी वकिली व्यवसायाच्या माध्यमातून तुटणारी कुटुंबे आणि दुभंगणारा समाज जोडण्याची संधी लाभली अशी भावना व्यक्त केली। म.भा. चव्हाण यांनी आई आणि विठ्ठल वाघ यांनी तिफन या कवितेचं सादरीकरण करीत विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केलं, तर बाजीराव सातपुते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। पोपटराव पवार यांनी अध्यक्षीय मनोगतात आमच्या शाळेतील विद्यार्थी आलेल्या उत्तुंग प्रतिभाचे कवीकडून काव्यलेखनाची प्रेरणा घेतील असा विश्वास व्यक्त केला। बाल विद्यार्थिनीच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला। पुरुषोत्तम सदाफुले यांनी प्रास्ताविकातून पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी निमित्त वर्षभर कार्यक्रमाचे नियोजन असून हे त्यातील 5वे पुष्प आहे अशी माहिती दिली। यावेळी महाराष्ट्रातील साहित्य परिषद राजगुरुनगर शाखेच्या वतीने पद्मश्री नामदेवराव ढसाळ साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आलं। राजू जाधव, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात सहकार्य केलं। प्राध्यापक दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केलं। अरुण गराडे यांनी आभार मानलं अशी माहिती आमचे ज्येष्ठ प्रतिनिधी प्रदीप गांधलीकर यांनी दिली। बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।